नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। रानाल गांव में गांव देवी माता व जरीमरी माता यात्रा के उपलक्ष्य में निकाली गई भव्य पालकी। बता दें, पालकी गांव देवी माता के मंदिर से जरीमरी माता के मंदिर होते हुए हनुमान मंदिर से होते हुए गांव देवी मंदिर तक झूमते नाचते बैंड बाजे की धुन में सैकड़ों माता के भक्त शामिल थे। बता दें, ग्राम पंचायत रानाल प्रभारी सरपंच प्रताप पाटिल, माजी सरपंच राजेंद्र भोईर व सभी सदस्यों के साथ साथ महिला मंडल की महिलाएं ग्रामस्थ इस पालकी में शामिल थे। तो वहीं प्रताप पाटिल और राजेंद्र भोईर ने सभी माता के भक्तों को शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते हैं।
गावदेवी शीतलादेवी आणि जरीमरी मातेची आज यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त सर्व गावकऱ्यांना तसेच येणाऱ्या सर्व पाहुण्यांना आजच्या शुभेच्छा आहेत। आणि ही यात्रा गावदेवी आणि शीतलादेवी जरीमरी आईचे एक वर्षानंतर येते आणि त्या यात्रेनिमित्त सर्व भाविक आम्ही या दिवसाची वाट बघत असतो। खरोखरच यो क्षण असा असतो की सर्वच गावातली लोक, मग त्या महिला असू दे, लहान मुलं असू दे, वयस्कर माणसं असू दे, सर्वांना या दिवसाची वाट बघावी लागते। आणि तो दिवस आजचा आहे। आज तुम्ही बघितला असेल की पालखी सोहळ्यामध्ये सर्वच लहान थोरांपासून सर्वच महिला मंडळांनी भाग घेतला आणि वाजत गाजत पालखी आज मंदिरात घेऊन आलो। या मंदिरात सकाळपासून महिलांनी 4 वाजल्यापासून देवींची जी सजावट केलेली आहे ती तुम्ही बघितली असेल। इतकी सुंदर अशी सजावट या महिलांनी मेहनत करून घेतली आणि त्या खरोखरच देवांना असा रूप, साजेसा असा रूप त्यांना आणलं आणि खरोखरच या देवांजवळ या महिलांनी एवढी इच्छा या महिलांची पूर्ण व्हावी की ज्या त्यांच्या इच्छा मनात असतील त्या पूर्ण होऊ दे। आणि येणाऱ्या सर्वच पाहुण्यांचे या रानाल गावात हार्दिक स्वागत आहे आणि या यात्रेनिमित्त सर्व गावकऱ्यांना चांगलं आरोग्य, उत्तम आयुष्य, असं निरोगी आरोग्य लाभावं अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो। रानाल गावामध्ये काल हनुमान जयंतीचा उत्सव साजरा झाला। आमच्या या मला वाटतं का भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच असा गाव असेल की 2 दिवस उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो। हनुमान जयंतीच्या दिवशी पालखी सोहळा आणि त्या दिवशी देखील मिरवणूक रानाल गावात होत असते, भजन कीर्तन होत असतो। आणि हनुमान जयंतीच्या दिवशी गावदेवी मंदिरामध्ये महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी पूजा केली जाते, सत्यनारायणची पूजा असते, महाप्रसाद असतो आणि दुसऱ्या दिवशी आमची गावदेवीची यात्रा असते। दोन्ही दिवशी आमच्या गावामध्ये पालखी सोहळा निघतो। हनुमानाची पण पालखी निघते आणि गावदेवीची पालखी निघते। आज या ठिकाणी आपण बघितलं असेल चांगला उत्साहाने सर्व गावातील ग्रामस्थांनी, महिला मंडळांनी यामध्ये भाग घेतला। या पालखी सोहळ्यामध्ये वाजत गाजत, गुळालाची उधळण करत आणि नाचत गाजत या ठिकाणी पालखी सोहळा साजरा होत असतो। मी या रानाल ग्रामपंचायतीचे सरपंच प्रताप पाटील यांनी या आमच्या गावातील 4 मंदिर, मग गावदेवी शीतलादेवी मंदिर असेल, जरीमरी माता मंदिर असेल, खंबालदेवी मंदिर असेल आणि शंकराचं एक शिव मंदिर असेल, या 4ही मंदिरांना या ग्रामपंचायतीच्या वतीने सुंदर अशी सजावट केली जाते। आणि या पालखी सोहळ्यामध्ये सर्व गावकरी या उत्साहात भाग घेतात, उत्साहाने भाग घेतात। मग आमच्या ग्रामस्थ मंडळ असो, महिला मंडळ असो, येणारे सर्व पाहुणे असो, सर्व या ठिकाणी या देवीचं महत्व असं आहे की ही नवसाला पावणारी देवी आहे आमची गावदेवी। या पालखी सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक यामध्ये सहभागी होत असतात आणि उत्साहाने हा कार्यक्रम साजरा देखील होत असतो। मी गावदेवी चरणी प्रार्थना करतो की सर्व गावकऱ्यांना सुख समृद्धी आणि यश प्राप्त व्हावं असा आशीर्वाद दिलो आणि सदैव सर्व काल त्यांच्यावर कृपा घडो अशी मी गावदेवी चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।